मी आहे शर्यू आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा आपला लास्ट एपिसोड होणार आहे या ट्रिपचा. आणि आत्ता आपण आहे कॉमिक विलेजला. तर कॉमिक विलेजबद्दल म्हणजे हायेस्ट विलेज आहे आपल्या इंडियाचं. त्याचं अल्टिट्यूड आणि तिथलं ऑक्सिजन, कारण आजूबाजूला फक्त आणि फक्त बर्फाचे पहाडं. आणि या इथे आम्ही स्टे केला रात्रभर. तर आम्हाला अतिशय त्रास झाला आणि तिथे जे लोकल लोक आहे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही काजाला जा, कारण की तिथली जो अल्टिट्यूड आहे ते 12,000 आहे आणि इथे आम्ही स्टे केला तो 15,000 होता, जो की आमच्या शरीरासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी सुटेबल नाही आहे. सो आम्ही इतक्या सुंदर पहाडांमधून काजाला आलो. सो मॉर्निंगमधून उठल्यानंतर पहिले आम्ही गाड्या काढल्या आणि आम्ही पोचलो काजाला. काय म्हणता? माझा चेहरा बघून तुम्हाला माझ्या तब्येतीचा अंदाज लागला असेल. आणि ब्रेकफास्ट करून आम्ही तिथल्या लोकल डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही स्टे करा. पण आमचं जे डिस्टन्स होतं आणि ते टाईम ड्युरेशन होतं ते त्याच दिवसात कंप्लीट करायचं होतं. आणि त्यानंतर आम्ही खूप 2 फेमस स्पॉट कवर केले, पण आम्ही तिथे व्हिजिट नाही जास्त वेळ करू शकलो. तर हे आहे स्प्रिती व्हॅलीचं की मॉनेस्ट्री, जे की खूप फेमस स्पॉट आहे इंटरनेटवर पण. आणि त्यानंतर हा चिचम ब्रिज, तो पण खूप फेमस आहे. आणि मग काही डिस्टन्स नंतर आमची म्हणजे प्रणव आणि माझी बाईक पंक्चर झाली आणि मग आम्ही छान असा रानात आराम केला. खरंच हा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे ती पण झोप जी म्हणजे 1 तासाची म्हणू शकतो, इतकं छान आराम वाटत होतं, कारण ती तब्येतच सपोर्ट नव्हती करत. आणि कसं तरी आजचा दिवस मी खरंच कसा तरी कंप्लीट केला होता. इतकी तब्येत खराब असताना आणि इतकी थंडी वाजत असताना सुद्धा मी शूट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझी खरंच तब्येत खूप खराब होती तरी मी शूट केलं, कारण असं होतं ना की शेवटी एक्साइटमेंट लेवल कमी होते. पण नाही, मी इतक्या तब्येतीतसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलसाठी हा प्रयत्न केला, कारण की प्रत्येक मुमेंट ही शूट करायला पाहिजे होतं असं माझ्या डोक्यात होतं. आणि जसं जसं आम्ही पुढे चाललो होतो आणि बर्फ जवळ येत होता तेवढा तो मेल्ट होत होता आणि तेवढेच रोड आमच्या पुढे खूप चॅलेंजिंग येत होते. फायनली बर्फ मिल गई. बहुत दूर कसं लागते प्रणव? बहुत. आणि हा बर्फ होता आमच्या आयुष्यातला पहिला बर्फावाला पहाड. आणि तुम्ही रोड बघू शकता, नुसतं चिखल, कारण की मेल्ट झाल्यावर रोड खराब होणारच आहे. आणि खरंच खूप चॅलेंजिंग होतं, कारण की चिखलातून जाणं, ते पाणी तरी ठीक आहे, पण चिखल खरंच गाड्या फसू शकतात. पण तरी हॅट्स ऑफ टू अस. आणि हे सुंदर एक पॉईंट होता जो आम्ही त्याचा राऊंड मारला, असा गोल रोड होता त्याला. म्हणजे तुम्ही याला पण मॉनेस्ट्रीज म्हणतात. तिथे असं वर्कशिप करतात गॉडला, जे आपण बऱ्याचशा आपल्या डे 6 डे 5 मध्ये बघितलं. आणि नुसतं बर्फाच्या पहाडाने पुढचा रोड बघा कसा आहे. रोड से सीधा इतने गंदे रोड पे आ गए हम. बहुत बुरा हो रहा है हमारे साथ. तबीयत भी खराब है और रोड भी बहुत खराब है. व्यू लेकिन अच्छा है. हाँ, मैं देख पा रही हूँ, मेरे ड्राइवर जी नहीं देख पा. ओके. बर्फ घानेरडा बर्फ. तुझको देखा था मैंने अपने आँखों से, अब तुम पास आ रहे हो. मेरे दर्द. Look at the snow, guys. Look.
काय माहिती आता काय दाखवायचं. तर रोड बघा पहिले, असे रोड आहे घाणेरडे घाणेरडे, बापरे जीव घेणे. घरचे आम्हाला वाडीत टाकणार, नेक्स्ट ट्रिपमध्ये जाऊ देते, बिलकुल जायचं नाही म्हणे कुठं. दोघांचं पण लायसन्स जप्त करेल मम्मी बाबा, आई बाबा, आजी आजोबा. मी बर्फातून कसं पाणी येतं. माउंटेन फुल ऑफ स्नो स्नो स्नो. हा रोड खूप जास्ती खराब आहे, आतापर्यंतचा सर्वात खराब रोड. बेस्ट व्ह्यू बेस्ट व्ह्यू. प्रणव मी तुला म्हटलं ना, हे बा बर्फातला नाही, पहाडातला बर्फच क्लाउड्स क्रिएट करते आणि ते पाणी घेऊन जाते बर्फातून. क्या बोलते, कैसे रहा तुम्हारा एक्सपीरियंस? मैं पहले दिन भर बीमार थी, अभी मेरे को अच्छा लग रहा है क्योंकि आम्ही खाली आलो. आधी वरती श्वास नव्हता घेता येत, ऑक्सिजन कमी होत होतं, पण नाउ आय एम फीलिंग गुड. ओके. बापरे. आज सेकंड लास्ट डे आहे आणि आम्ही इथे विचार करतोय स्टे करायचा. मॅगी. प्रणू आपण इथे स्टे करणार आहे. येस. ओ माय गॉड. आज आम्ही इथे या टेंटमध्ये स्टे करणार आहे आणि बाहेर नुसतं बर्फाचे पहाड आहे, ते सकाळी दिसणार. आणि आता मी तुम्हाला फुल मून दाखवते जो की खूप सुंदर आहे. लेट्स गो विथ मी. हे हे आपण तिन्ही गाद्या जोडून घेऊन चौक झोपून घेऊ. अजून ब्लँकेट बिंकेट काही आलं नाहीये, पण ऍटलिस्ट तिथल्यापेक्षा खूप बेटर आहे. आणि वॉशरूम पण आहे. हा पाऊस येत आहे, पाऊस. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि छान बॅकग्राऊंड बघा तुम्ही. आमचं भयानक काम आहे. किती डिग्री आहे आम्हाला माहीत नाही. इथे बिलकुल नेटवर्क नव्हतं आणि लाईट पण नाही आहे. खूप थंडी आहे आणि पूर्ण बर्फाचे पहाड. आणि आम्ही टेंटमध्ये थांबलो होतो. या हे नाश्त्याची प्लेस आहे टेंटमध्येच. आता आम्ही नाश्ता करू. इथे आम्ही काल रात्री थांबलो हे टेंट. आणि आता पाऊस येत आहे. कसं वाटत आहे प्रणम तुला? थंडा थंडा, ज्यादा कूल कूल. खूप जास्ती थंडी आहे. कधी ना एक्सपिरियन्स केलेली अशी थंडी आहे, भयानक. तरी स्नो कमीच आहे. स्नो असतं तर झालं. या रोडने चाललं पूर्ण बर्फाच्या. आणि पुढे बर्फ आहे. घे ना बर्फ. काही होत नाही, ग्लव्सला काहीच नाही लागत. काहीच नाही लागत ग्लव्सला. खरंच ना. बर्फ के मौसम में बीमार आदमी बैठे हुए हैं. सो गाईज फायनली आम्हाला 3 मूलभूत गरजा आमच्या कंप्लीट झाल्या. म्हणजे नेटवर्क आलं फोनला आणि इलेक्ट्रिसिटी, फोन आम्ही चार्ज करू शकलो आणि आम्हाला खायला काहीतरी मिळालं. कारण आम्ही जिथून निघालो म्हणजे स्नो किंवा त्या टेंट जिथे आम्ही स्टे केला तिथून निघालो तेव्हा फक्त माझ्या फोनमध्ये 3% बॅटरी होती. तरी मी ते स्नोचं खेळायचं थोडं शूट केलं आणि त्यानंतर मोबाईल पूर्ण बंद. आणि इतका तो 110 जो स्ट्रेच होता ना, तो खरंच ते रोड खूप भयानक होता.
म्हणजे जेवढं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं ना त्याच्यापेक्षा 10 पट तो रोड खराब होता. आणि आम्ही कसं तरी पोचलो तिथे आणि मस्त खाल्लं आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे आम्हाला मनालीला पोचायचं होतं. तर आम्ही या सुंदर आणि आपल्या इंडियाची शान अशा अटल टनलमधून प्रवास केला आणि हा टनल 9 किलोमीटरचा आहे. ओके, तर मी तुम्हाला सांगते माझा अनुभव. म्हणजे 9 किलोमीटर कंप्लीट करायला आम्हाला किमान 2 तास लागत होते आणि या अटल टनलच्या मदतीने आम्ही फक्त ते 10 मिनिटात केलं. तर जो माणूस ज्याला 9 किलोमीटर कंप्लीट करायला 2 तास लागत असेल त्याला या रोहतांग टनलची खरंच किंमत असेल. आणि हे ट्रिप केल्यानंतर हा टनलला लोक खरंच म्हणजे नमस्कार करत असतील. इतका हा महत्त्वाचा टनल होता. आणि खरंच म्हणजे या टनलमधून जाताना सगळं आठवलं, सगळे रोड आठवले, सगळा अनुभव आठवला. खूप इम्पॉर्टंट होता हा टनल. सो गाईज, तुम्हाला माहीतच असेल रोहतांग जो टनल आहे तो ऑलरेडी एक टुरिस्ट स्पॉट आहे. आणि जसं जसं मनाली जवळ येत होतं, म्हणजे रोहतांग पास अगदीच 40-45 किलोमीटर आहे मनालीपासनं. आणि इतके सुंदर सुंदर स्पॉट लागत होते. म्हणजे सोलंग व्हॅली होती आणि खूप छान छान ॲक्टिव्हिटीज होत्या. आणि जेव्हा मी इथे आली ना, म्हणजे हे ट्रिप अशी होणार आहे हे खरंच मला आयडिया नव्हती. मला वाटलं आपण छान एन्जॉय करू, छान मनाली फिरू, पण एकदम ॲडव्हेंचरस ट्रिप झाली. टू आवर बाईक्स, ज्यांनी एवढी मोठी साथ दिली म्हणा आम्हाला. बाय बाय करायची वेळ आलेली आहे. तो फाइनली हम लोग जा रहे दिल्ली. बहुत ज्यादा हो गया. हाँ 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 हाँ, बहुत सही बहुत सही बहुत सही. सो गाईज, फायनली आत्ता आपण पोहोचलोय दिल्ली. आणि दिल्लीला आम्ही छान हॉटेल करू आणि संध्याकाळी आमची आहे फ्लाईट, जी की रात्री 10:30 वाजता आहे. तर आजचा पूर्ण दिवस आम्ही आराम करू शकतो किंवा दिल्लीमध्ये शॉपिंग करू शकतो सरोजिनी नगरमध्ये. व्हॉट्स से गाईज, लेट्स डू दिस. आम्ही आता करोल बागमध्ये आहे. मार्केट सुरू व्हायचं अजून, पण ब्लॉग सुरू झालेला आहे. बाप रे बाप. आम्ही आता आहे करोल बाग. करोल बाग बरोबर म्हटलं ना मी, मार्केटमध्ये. आणि इथेच आम्ही जवळपास हॉटेल गेलेलं आहे. पहिले आम्ही नाश्त्याची सोय लावणार आहे, मग शॉपिंग करू. वी आर टँड. स्वीट कॉर्न. आके छोले भटूरे नहीं खाए तो क्या नहीं खाया भाई. यम्मी. सो गाईज, दिल्लीचं फूड इतकं जास्त हेवी आहे. म्हणजे ते दिसतं हेवी, तसं ते असतं पण हेवी. खरंच बिलकुलच जात नाही. बॉईजला पण गेलं नाही आणि खूप हेवी वाटलं ते खायला. त्यानंतर आम्ही छान हॉटेलला गेलो, 1-2 तास झोप घेतली, छान फ्रेश झालो आणि आम्ही आलो पुन्हा करोल बागमध्ये शॉपिंग करायला. कारण की खरंच व्हेरायटी तर दिल्ली आहे यार, दिल्लीमध्ये काय काय नसणार आहे. आणि मग आम्ही क्विकली शॉपिंग केली. म्हणजे मी तर नाही केली कारण की ऑलरेडी ट्रिपसाठी खूप शॉपिंग केली होती, पण रोहिणी छान छान घेतलं आणि मला पण खरंच म्हणजे छान कलेक्शन, नाईस. मच नीडेड आहे आम्हाला स्पा. सो आम्ही एक आता फेमस ठिकाणी जातोय, म्हणजे छान रेस्टॉरंट म्हणू शकता. तर इथे दिसतच नव्हतं रेस्टॉरंट कुठे आहे, पण वरती छान बसायला जागा होती आणि आम्ही छान जेवण केलं. आणि यानंतर येणार आहे फ्लाईटचा व्लॉग. तर आम्ही इथून गेल्यानंतर लगेच तयारी केली आणि कॅबनी गेलो एअरपोर्टला. सो ते व्लॉग, फ्लाईटवाला व्लॉग सेपरेट येणार आहे. तो स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.